श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आता आपला आनंदाचा दिवस म्हणजे सर्वांना आतुरता असलेला दिवस जवळ येत आहे। आपली सेवा सुद्धा चालू आहे। तो दिवस म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन। तो आहे 10 एप्रिलला। सर्वांनी आनंदाने आणि अगदी प्रसन्न वातावरणाने आपल्या घरी म्हणा किंवा तुम्हाला जसं शक्य होईल केंद्रात म्हणा किंवा मठामध्ये जाऊन स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरा करा। त्याचबरोबर घरी सुद्धा करायचा आहे, कारण जरी तुम्ही मठात केंद्रात गेलात तरी पण आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती फोटो आहे। फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, हिना अत्तर वगैरे लावायची आहे, पूजा करायची आहे आणि मूर्ती असेल तर अभिषेक वगैरे सुद्धा आपल्याला करायचा आहे स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती। आता बघा महत्त्वाचा व्हिडिओ आजचा काय आहे तर गुढीपाडवा आहे, म्हणजेच नवीन वर्षाला सुरुवात होत आहे। मराठी महिन्यामध्ये नवीन वर्ष सुरू होत आहे 9 एप्रिलला। त्या दिवशी म्हणजेच गुढीपाडवा, चैत्र नवरात्र आरंभ होत आहे। तर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवसापासून काही सेवा करायची आहे। त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरात एक वस्तू आणायची आहे। घरामध्ये जर लक्ष्मी स्थिर राहत नसेल, तसं तर तुम्हाला सर्वांना आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी माता स्थिर नाही, लक्ष्मी माता चंचल आहे। म्हणजे थोडक्यात पैसा कितीही कमवला तरी तो राहत नसतो, कारण तो चंचल आहे, लक्ष्मी स्थिर नाही। पण आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी, योग्य त्या मार्गावर पैसा खर्च व्हावा, याच्यासाठी आपल्या घरामध्ये त्याचबरोबर बरकता यावी, याच्यासाठी आपल्या घरामध्ये श्रीयंत्र आणायचं आहे। आता ज्यांच्याकडे आहे त्यांनी नियमित आणि नियमाने दररोज श्रीयंत्राची पूजा करावी। पण ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल तर त्यांनी गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर नक्कीच श्रीयंत्र फक्त घ्यायचंच नाही, घेतलं तर आपल्याला नियमित त्याची पूजा सुद्धा करायची आहे। श्रीयंत्रावरती त्या कुंकुमार्जन करायचं आहे, नुसतं आणून आपल्या देवघरामध्ये ठेवायचं नाही, त्याची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे, तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहतो। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता गुढीपाडव्यापासून या महिन्यात चैत्र महिन्यामध्ये 3 नवरात्र येतात, म्हणजे देवी नवरात्र, राम नवरात्र, हनुमान नवरात्र, अशा 3 नवरात्र येतात। तर आपल्याला भरपूर असे सेवा करायची आहे, म्हणजेच प्रमुख देवतांची सेवा करायची आहे। जर आपल्या जीवनामध्ये काही अडचणी येत असतील त्या दूर करण्यासाठी तुम्ही नक्की ह्या सेवा करा। सेवा काय करायची आहे तर देवीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत। नक्की तुम्ही दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुद्धा सुरुवात करा। त्यानंतर तुम्हाला दुसरी आणखीन एक सेवा करायची आहे, ती म्हणजे रामरक्षा। श्रीराम नवमी येत आहे, त्यासाठी आपल्याला रामरक्षा दररोज नित्य नियमाने रामरक्षा वाचावी, कारण अतिशय प्रभावी अशा सेवा आहेत। आणि त्यानंतर हनुमान जयंती, हनुमान उत्सव येत आहे, तर आपल्याला हनुमान जयंतीला हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्र याचं पठण आपल्याला करायचं आहे। अतिशय प्रभावी आणि प्रमुख देवतांची सेवा केल्याने आपल्या जीवनातली काही ज्या अडचणी असतील त्या दूर होण्यास आपल्याला मदत होते। त्याचबरोबर थोडी का होईना सेवा, जसं तुम्हाला शक्य होईल, दुर्गा सप्तशतीचे पाठ ही देवीची सेवा नक्की करा। त्याचबरोबर रामरक्षा वाचावी, त्याचबरोबर हनुमान चालीसा किंवा हनुमान स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे, म्हणायचं आहे, अतिशय प्रभावी आहे। आणि नक्की तर चैत्र महिन्यामध्ये ह्या सेवा नक्की करा, म्हणजेच गुढीपाडव्यापासून ह्या सेवेला सुरुवात करा। नक्की तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही थोडी का होईना पण सेवा नक्की करा। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।